नमस्कार सर्वांना. मी पहा सकाळची 7 वाजले, आम्ही मका कापण्यासाठी आलो होतो. पहा आम्ही अशी मका घेतली, पहा बरं कशी मका आहेत. कणसं थोडी पातळी पण कणसं बी आहेत मकाला. आता बरीचशी कापली, तिथं काही नेऊन टाकली, ती पण न्यायची. दुधाच्या पिकअपमध्ये न्यावं लागेल. जर पिकअप जर गेलं मका पण राहील आमची इथे न्यायची. त्याच्यामुळे आमची धावपळ झाली होती सकाळच्या वेळी. त्यांना थोडा मोठा आम्हाला अशा पेंड्या बांधून मग पिकअपमध्ये टाकायच्या. कारण दुधा त्या पिकअपमध्ये पेंड्या असते दुधाची, त्याच्यामुळे तुझं पटापट टाकता यायचं नाही. त्याच्यामुळे थोड्या अशा बांधल्याने पेंड्या मग त्या आम्हाला थोड्या टाकता येतील. त्याच्यामुळे खूप असते सकाळच्या वेळी जास्त. आणि मग पण खूप लांब आहे आमच्या घरापासून. सकाळचं आम्हाला लवकर यावं लागलं 6:30 वाजता. आता झाली कापून तो अजून 1-2 पेंड्या हे करून सकाळच्या बरे गुरांचं खाणं नेलं ना मग काम सुधारतं बाकीचं. पण कशी वाटते तुम्हाला मका सांगा आम्हाला. हे पाय कशी लोक हसते नाहीत म्हणते काही टाक ना पटकी. किती पेंड्या पाहिल्या नाही का. खूप असं चिखलाचं पहा किती चिखुले खाली. हे चिखलाचं खूप असं कष्टाचे काम आहे. हे पहा तुम्हाला कणस आवडते का खायला. पावसाने कशी राहते किती सुंदर अशी कणस खाण्यासाठी. उकडून भाजून खायला खूप भारी. कवळी कणस अजून एवढे नाही झालेले खाण्यासारखे, अजून बेजोगी काही झालेलं नाही आहे. पाऊस असला तरी काम करायचं, ऊन असलं तरी काम करायचं. हे शेतकऱ्याला कामं करावंच लागतात. खूप कष्टाचे काम आहे ते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला तर या मकाची कणस खायला.